पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असं आवाहन पुणे ग्रामीण सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी केले। या योजनेसाठी आधार प्रमाणीकरणाची सुलभ कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी केंद्र चालकाकडे आधार क्रमांक किंवा कर्जमुक्ती यादीतील आपल्या नावासमोरचा विशिष्ट क्रमांक सादर करावा। केंद्र चालकाने या क्रमांकाद्वारे शेतकऱ्याची ॲग्रिस्टॅक नोंदणी पोर्टलवर तपासून यावी। नोंदणी झाली नसल्यास ती तातडीने पूर्ण करावी। त्यानंतर कर्ज खात्याचा तपशील प्राप्त करून संगणक पटलावर दिसणारी माहिती, कर्ज खाते क्रमांक आणि थकीत रकमेची खात्री करून घ्यावी। माहिती योग्य असल्यास बायोमेट्रिक पद्धतीने प्रमाणीकरण करून प्रणालीवरून मिळणारी पावती शेतकऱ्यांना द्यावी। तसेच आधार क्रमांक किंवा कर्ज रकमेबाबत असहमती असल्यासही शेतकऱ्यांनी घाबरून न जाता प्रक्रिया पूर्ण करावी। आधार क्रमांक चुकीचा असल्यास मूळ आधार कार्ड तपासून बायोमेट्रिक प्रमाणीकरण करावे आणि तक्रार नोंदवावी। कर्ज रकमेबाबत तक्रार असल्यासही प्रथम प्रमाणीकरण करून असहमतीची नोंद करावी। या तक्रारी जिल्हास्तरीय समितीकडे पाठवल्या जातील आणि शेतकऱ्यांना तक्रार पावती दिली जाईल, असे जगताप यांनी स्पष्ट केले। तर ही अडचण आल्यास अनेबल टू ऑथेंटिकेट हा पर्याय निवडून केंद्र चालकाने स्वतःच्या बोटाद्वारे प्रमाणीकरण करावे। ज्या शेतकऱ्यांच्या बोटाचे ठसे उमटत नसल्याने प्रमाणीकरण होत नाही, अशा वेळी इतर बोटांचे ठसे वापरून प्रयत्न करावा। अशा प्रकारची तक्रार तहसीलदार यांच्याकडे दाखल करता येईल। शेतकऱ्यांनी या प्रक्रियेत सहकार्य करून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।